टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल इंग्लिश बालभारती स्टँडर्ड 6. Welcome children, I am Miss Pradnya Kadam, your English teacher. Standard 6 Unit 1 Poem 1 Don't Give Up. This poem is written by poetess Phoebe Cary. In this poem, poetess tells us about the goodness and badnesses, happiness and sadness, ups and downs which comes in our life. In this poem, she conveys the message that the happy moment and the bad moments which comes in our life, we should not get afraid of it, and we should enjoy the every moment of our life, and we should not give up when there are the bad circumstances comes in our life. We should not give up at those time. We should be patient and we should try to come out of those situation. तर मुलांनो, या कवितेमध्ये आपल्याला कवयित्री असं सांगते, आपल्या आयुष्यात जे चांगल्या आणि वाईट घटना होतात, चांगल्या घटना झाल्या की आपण खुश होतो आणि एखादी वाईट गोष्ट झाली तर आपण दुःखी होतो. आपण त्या गोष्टीचा विचार करत राहतो, रडत राहतो. पण आपल्याला असं न करता त्या गोष्टीला शांतपणे हाताळलं पाहिजे आणि पुढे आपण त्या गोष्टीतून काहीतरी शिकून पुढे आपल्याला पुन्हा काम केलं पाहिजे. तर चला मग बघूया ही पोएम. डोंट गिव अप. इफ यू हॅव ट्राईड अँड हॅव नॉट वोन, नेवर स्टॉप फॉर क्राईंग. ह्या पहिल्या ओळीमध्ये कवयित्री असं म्हणते की आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी होतात, जर एखादी गोष्ट आपण नाही जिंकलो तर आपण त्यावर रडतो, पण रडून आपल्याला त्यातून काय मिळतं, रडल्यानंतर आपल्याला एक आपलं मन जे आहे ते शांत होतं की ही गोष्टीसाठी मी प्रयत्न करूनही मला ही जिंकता आली नाही. पण मग आपण जेव्हा रडतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला तिथेच विसरून गेलं पाहिजे आणि पुढे आपण अजून कसं त्या गोष्टीला मिळवण्यासाठी काय करू शकतो, किती छान काम करू शकतो ह्याच्यावर आपल्याला भर दिला पाहिजे. ऑल दॅट ग्रेट अँड गुड इज डन जस्ट बाय पेशन्स ट्राईंग. जे काही चांगलं आपल्या आयुष्यात होतं, ज्या चांगल्या गोष्टी घडतात आपल्या आयुष्यात, त्या कशामुळे घडतात, जे आपण पेशंट ठेवतो आपल्या आयुष्यामध्ये, त्यामुळे या गोष्टी घडतात. Though young bird in flying fall, still their wings grow stronger. पुढे सेकंड स्टँझामध्ये कवयित्री असं म्हणते की पक्षी जेव्हा उडण्याचा प्रयत्न करतो, पक्षाचं जे पिल्लू असतं ते जेव्हा उडण्याचा प्रयत्न करतं सुरुवातीला, तेव्हा त्याच्या पंखांमध्ये एवढं बळ नसतं, त्यामुळे उडण्याचा प्रयत्न करत असताना ते वारंवार पडत असतं. पण जेव्हा ते वारंवार पडत असतं, त्या पडण्यामुळेच त्याचे पंख जे आहेत अजून स्ट्रॉंग होत जातात, अजून त्याच्यामध्ये बळ येत जातं आणि जेव्हा तो थोडा मोठा होतो तेव्हा तो आपल्या पंखांचा वापर करून उडू लागतो. अँड द नेक्स्ट टाईम दे कॅन कीप अप अ लिटिल लॉंगर. आणि पुढच्या वेळी जेव्हा ते प्रयत्न करतात त्यांच्या पंखामध्ये बळ आल्यानंतर, तेव्हा ते उंच भरारी आकाशात घेतात. जसं की तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा लहान मुलं सुरुवातीला चालण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते वारंवार पडत असतात चालताना, पण म्हणून ते चालणं थांबवतात का? नाही, कारण त्या पडण्यामधूनच ते चालणं शिकणार आहेत. म्हणून वारंवार पडत असतानाही लहान मुलं चालण्याचा सतत प्रयत्न करत असतात. तसं आपणही आपल्या आयुष्यात जर एखादा वाईट प्रसंग आला किंवा एखादी वाईट गोष्ट झाली तर त्या वाईट गोष्टीमुळे आपण तिथे न थांबता पुन्हा उठून नव्या जोमाने प्रयत्न केले पाहिजे. Though the sturdy oak has known many a blast that bored her,
शी हॅज रायझन अगेन अँड ग्रोन लॉफ्टियर अँड प्राऊडर. आता इथे कवयित्री आपल्याला असं सांगते की जे ओक ट्री असते, ओक जे झाड असतं, ते जे झाड आहे ते त्याच्या वाईट काळात सुद्धा स्ट्रॉंगली उभं असतं. कितीही वादळ आलं, वारं आलं तरीही ते त्याला न घाबरता ते उभं असतं आणि त्या वादळ वाऱ्याचा सामना करून ते अजून फुलतं आणि अजून लांबच लांब वाढतं. इथे लॉफ्टियरचा अर्थ टॉलर आणि प्राऊडर म्हणजे स्वतःवर त्याला एक आत्मविश्वास येतो, स्वतःबद्दल खूप त्याला चांगलं वाटत असतं. इफ बाय इझी वर्क यू बीट, who the more will prize you. Gaining victory from defeat, that's the test that tries you. If by easy work you beat. आता इथे कवयित्री असं म्हणते की एखादं जर सोपं काम करून तुम्ही जिंकलात, तुम्ही एखादं इफ बाय इझी वर्क यू बीट, जर एखाद्या सोप्या कामाला तुम्ही बीट केलं, म्हणजे एखादं सोपं काम आहे आणि ते तुम्ही सहज केलं, तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला कोणी बक्षीस देणार आहे का? नाही. एखादं सोपं काम असेल आणि ते जर आपण केलं तर कोणीही आपल्याला त्याबद्दल बक्षीस देणार नाही. गेनिंग विक्ट्री फ्रॉम डिफीट, म्हणून कवयित्री असं म्हणते की जेव्हा तुम्ही हराल तेव्हा तुम्ही काय खरी कमवाल? विक्ट्री म्हणजे काय? ते तुमचं खरं बक्षीस असेल. दॅट्स द टेस्ट दॅट ट्राईज यू, आणि तीच तुमचं खरी टेस्ट असेल, तेच त्यातूनच तुम्ही गोष्टी शिकाल. म्हणून या कवितेचं नाव आहे डोंट गिव अप. कारण जर तुम्ही एखादी गोष्ट चुकली आणि तुम्ही गिव अप केलं तर तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊच शकणार नाही. जसं एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या परीक्षेमध्ये जर तुम्ही नापास झालात तर म्हणून त्या विषयाचा अभ्यास करणं तुम्ही सोडाल का? नाही. मग तुम्ही काय कराल की त्या परीक्षेमध्ये मला का कमी मार्क्स मिळाले, मी अभ्यास करण्यात कुठे कमी पडलो का, किंवा माझ्या हातून काही चुका झाल्या का ती परीक्षा लिहिताना किंवा तो पेपर लिहिताना, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार कराल आणि मग पुढच्या वेळेला अजून चांगला अभ्यास करून त्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगले मार्क मिळवाल. म्हणून कधीही कोणतीही अडचण आली तरी तिला न घाबरता, तिच्यासमोर गिवअप न करता तुम्हाला अजून जोमाने मेहनतीने त्या गोष्टीला अचीव करण्यासाठी काम करायचं. म्हणजे आयुष्यामध्ये तुमचा जो गोल आहे, तुम्हाला जे काही आयुष्यात मिळवायचं आहे ते मिळवताना तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. मग त्या काही गोष्टी वाईट असतील, काही चांगल्या असतील. चांगल्या गोष्टी असतील तर छानच, पण वाईट गोष्टी झाल्याच तर आपल्याला त्याने खचून न जाता अजून जोमाने त्या गोष्टीला मिळवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आय होप चिल्ड्रन यू अंडरस्टूड दी पोएम. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी इन दी नेक्स्ट पिरियड. तर मुलांना मला असं वाटतं तुम्हाला ही कविता कळलेली आहे, आणि जर ही कळली नसेल की तुम्ही एकदा वाचा. जर तुम्हाला काहीही याच्यामध्ये डाऊट्स असतील तर तुम्ही पुढच्या पिरियडमध्ये मला हे डाऊट्स विचारू शकता. थँक्यू.